कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। हा दिवस बघण्यासाठी किती आणि काय काय सहन केलं मी आणि दादाने। आता बा राक्षता पडायची वेळ झाली ना, कामा बोलणार। सूर्यकांतराव, आधी 15 लाख रुपये द्या, नाहीतर हे लग्न होणार नाही। पैसा पैसा पैसा, लग्न करता की सौदा? काय बी झालं तरी आशा करा मी माझ्या बहिणीला अजिबात देणार नाही। हो दादा, आम्हाला पण नको हे लग्न। पण दादा म्हणतो तसा, चांगल्या माणसांना यश मिळतच। धनु, तुझं लग्न आणि गुढीपाडवा एकाच दिवशी आलाय बघ। हे घर किती आनंदी झालंय ना। हो बहिणी, या घरासाठी ना गुढीपाडवा नेहमीच शुभ ठरलाय बघ। हो, पण आता तुझा गुढीपाडवा तुझ्या घरी असणार आहे इथून पुढे। आणि माझा विश्वास आहे, तू या घराला जसा आनंद दिलाय ना, तसा तुझ्या घराला सुद्धा नक्कीच देशील आणि तुझा संसार फुलवशील। छान संसार कर, काळजी घे। बरं, तू आवर, मी आहे बाहेर आहे। गुढीपाडवा म्हणजे नव्याने सुरुवात असती बाळांनो। जुनं समजा झटकायचं आणि नव्यानं आयुष्याकडे बघायचं। दारात आपण गुढी उभारली पाहिजेच, पण प्रत्येकानं आपल्या मनात सुद्धा एक गुढी उभारली पाहिजे, समजलं? आई, मनात गुढी कशी उभी करायची? विश्वासाची काठी उभी करून, त्याला ना प्रेमाच्या गोडव्याच्या बत्ताशाची माळ लावून, आनंदाची खण साडी गुंडाळून, निराशेचा तांब्या कायमचा उलटा करून अशी उभारायची असते गुढी। पोरींनो, तुम्ही सगळ्याजणी उद्या लग्न करून आपापल्या घरी जाल ना, तेव्हा तुमच्या मनातली गुढी पण ना कायम अशीच उभारलेली ठेवा। तुमच्या आयुष्यात उद्या किती जरी संकट आली ना, तर ही गुढी ना तुम्हाला कायम बळ देत राहील। काय मग धनू, मनातली गुढी उभी करायला जमल ना? हो दादा, उभारेन मी माझ्या मनात गुढी। धने, अगं झालं लग्न, अजून किती आवरणार आहेस? गुढी उभारायची तयारी करत होते। काय नाही। हे दादा, मला नाही जायचंय। धनु दीदीने आपल्याला कधी रडवलंय का? कधीच नाही। तिनं कायम हसवलंय, मग आपण पण तिला हसतच पाठवायचं। आपलं काय ठरलंय माहितीये ना? हो।
माझा एक हे बघ धन्य, तुझ्या चेहऱ्यावरचं हसू ना हीच तुझी ताकद आहे. ते कधीच मावळू देऊ नको हं? काय तू तुझ्या डोळ्यात कधीच पाणी येऊ देणार नाही ह्याची खात्री आहे मला. काय दत्तूराव, बरोबर बोलतोय ना मी? सूर्यादा, मला आवाजावर नको बोल, अरे तुरीच बोल. अहो मान आहे ते तुमचं. माझ्या बहिणीला सुखात ठेवा. मला नाही जमणार हे सूर्यादा, माझं दुसऱ्या कोणावर तरी प्रेम आहे. सूर्य, तुम्ही मनच्या मागं मागे या. आमच्या घरची प्रथा आहे, सुनेला शेजारच्या 5 घरात दाखवायची. हा येतो. वहिनी, झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.